नमस्कार, मी प्रताप गवस। आदित्य उद्धव ठाकरे, ठाकरे घराण्याची चौथी पिढी, शिवसेनेचे तरुण नेते आणि माजी मंत्री। सध्या त्यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। आपल्या राज्यात घडलेल्या हीन राजकारणाविरुद्ध त्यांनी अक्षरशः रान पेटविले आहे। 40 बंडखोर आमदार आणि 12 बंडखोर खासदार यांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, स्वार्थासाठी एकसंघ शिवसेना फोडली। सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे पलायन करत केंद्रातील महाशक्तीच्या जोरावर आणि महाराष्ट्राच्या आधुनिक अनाजीपंतांच्या सहाय्याने शिवसेनेवर कधी नव्हे एवढा मोठा प्रचंड आघात केला। पक्षाचे नाव चोरले, चिन्ह चोरले। अशा वेदनादायी आणि निराशाजन्य स्थितीमध्ये सुद्धा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा नातू एकटा टायगर बनत या गद्दारांना नडला। शिवसैनिकांमध्ये या गद्दारांविरुद्ध जो असंतोष होता, राग होता, त्याचा लाव्हा त्यांनी शांत होऊ दिला नाही। निष्ठावान शिवसैनिकांमधील चैतन्य त्यांनी कायम राखले। 50 खोके एकदम ओके हे नेरेटिव्ह गद्दारांविरुद्ध समाजात जर कोणी सेट केले असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय आदित्य ठाकरे यांनाच जाते। आजच्या आदित्य ठाकरेंमध्ये उद्याचे महाराष्ट्राचे प्रगल्भ आणि आश्वासक नेतृत्व दिसून येत आहे। अतिशय हुशार, अभ्यासू, त्याचवेळी हजरजबाबी, समंजस असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व सध्या संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय। नुकतीच BBC मराठी न्यूज चॅनलने त्यांची मुलाखत घेतली, त्याचाच हा काही अंश। आदित्यजी, आपण जर आत्ताची लोकसभा निवडणूक पाहिली तर गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। तुमच्या पक्षामध्ये मोठी फूट झाली, तुमच्या मित्रपक्षातही फूट झालेली आहे। हे सगळे चॅलेंजेस आहेत। इंडिया आघाडी जी देशभरात एक मजबूत दिसत होती तीही काही प्रमाणात खिळखिळी झाल्याचं दिसतं चित्र आहे। या सगळ्या चॅलेंजेसच्या पार्श्वभूमीवरती असे कुठले मुद्दे आहेत की ज्या आधारे तुम्हाला वाटतं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकता? मला वाटतं आपण जर पाहिलं असेल तर 2024 या सालासाठी अनेक लोक थांबले होते, पूर्ण देश थांबला होता। साधारणपणे 19 नंतर कळत गेलं की बहुमत एका पक्षाला मिळालं की मग संविधान संपवण्याचा, लोकशाही संपवण्याचा जो आपण प्रकार पाहतोय देशात तो वाढत चाललेला होता। खिळखिळी इंडिया आघाडी नाही, इंडिया आघाडी मजबूत आहे, लोकशाही खिळखिळी झालेली आहे। लोकशाहीचे स्तंभ जे आहेत ते खिळखिळे झाले आहेत। म्हणजे आपण पाहत असाल चौथा स्तंभ जो आपण मीडिया बोलतो त्याच्यावर जर तुम्ही सत्यासोबत उभे राहिलात तर तुम्हाला नोटीस येणार, चॅनल बंद करण्याची नोटीस येणार, तुमच्या मालकाला सांगणार की ह्यांना इथून बदलून टाका, ह्यांना काढून टाका। हे सगळं आहे। अनेक इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूशन्स ज्या आपल्या देशातल्या होत्या त्या खरोखर त्या इंडिपेंडेंट राहिल्यात का? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की जरी त्यांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला असेल, सगळं केलं असेल, तरी ह्याच्यात मूळ जो एक धोका आहे तो आपल्या देशाला आहे आणि देशाच्या संविधानाला आहे। ही जी परिस्थिती आहे देशातली ती फार बिकट आहे, फार वाईट आहे। आणि ह्या परिस्थितीत मला वाटतं चॅलेंज हे राजकीय चॅलेंज नसून सोशल चॅलेंज जास्ती वाटतंय। कारण एक पहा तुम्ही, जिथे जिथे भाजप हरायला येते आणि ज्या मिनिटाला भाजप हरायला येते तेव्हा 2 धर्मांमध्ये भांडणं लावून देणं, जातींमध्ये भांडणं लावून देणं, जिल्ह्यांमध्ये भांडणं लावून देणं, हे सगळं भाजपचं जे कटकार असताना ते सुरू होतं, पोलरायझेशनचं। ह्याच्यात प्रॉब्लेममध्ये येतो किंवा मरतो तो आपला कार्यकर्ता असतो, साधा सामान्य नागरिक असतो। नेते जे असतात जी भांडणं लावून जातात ते तिकडच्या तिकडे पदं मिळत जातात, त्यांना मंत्रीपदं मिळत जातात, पक्ष बदलतात, ईडीची नोटीस आली की पक्ष बदलतात, हे सगळं होतं। आज देशाला सगळ्यात मोठा चॅलेंज खरं तर आपण पाहायला गेलं तर ग्रामीण भागात असेल किंवा आपल्या शहरी भागात, कारण भाज्या तर तिथूनच येतात, जे काही पीक असतं ते तिथूनच येतं। शेतकरी हैराण आहे, त्रस्त आहेत आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांसोबत उभं राहण्यासाठी सरकारमधून कोणी दिसत नाहीये। तसंच जर शहरी भागात पाहिलं तर शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा अनेक शहरी भागातली मुलं असतील, तरुण तरुणी असतील, नोकऱ्या कुठे आहेत? म्हणजे आपल्याला काय वाटतंय की एका राज्यामध्ये की चला आसामला तरी नोकऱ्या मिळत असतील किंवा ओडिसामध्ये असतील, केरळमध्ये असतील, देशभरात आज आपण पाहतोय साधारणपणे बेरोजगारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे आणि हे मोठं चॅलेंज आहे। आपण आज जर शिवसेनेबाबत आस्था असेल किंवा महाशक्तीने केलेला शिवसेनेवरील आघात पटला नसेल तर ही मुलाखत जरूर संपूर्ण बघा। या मुलाखतीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। महाराष्ट्राच्या क्षितिजावर झालेला हा आदित्योदय निश्चितच भविष्यात महाराष्ट्राला त्याच्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने दैदिप्यमान करेल, यात शंकाच नाही। धन्यवाद। मी प्रताप गवस।